लग्नगाठ भाग एक. पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती अक्षय राजपूत यांचे आज लग्न असल्याने त्यांच्या बंगल्याची सुंदर सजावट करण्यात आली होती. अक्षय राजपूत हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यांचा व्यवसाय देशभराबरोबरच परदेशातही पसरला होता. अक्षय राजपूत दिसायला अतिशय सुंदर होता. त्याचे निळे डोळे अतिशय आकर्षित करणारे होते. कोणत्याही मुलीने त्याच्या डोळ्यात डोकावले तर ती लगेच अक्षयच्या प्रेमात पडायची. पण आजपर्यंत अक्षयने एकाही मुलीकडे त्या नजरेने पाहिले नव्हते. त्याला लग्नही करायचं नव्हतं. पण आज त्याचं लग्न होतं. त्याची आई सानिका राजपूत त्यांच्या सांगण्यावरून तो लग्न करत होता. त्याने आजपर्यंत त्याच्या आईचे कोणतेही शब्द टाळले नव्हते. आज सकाळपासूनच राजपूत मॅन्शनमध्ये VIP पाहुण्यांचे आगमन सुरू झाले होते. मीडियाचे लोकही प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग करत होते. प्रत्येकजण अक्षय राजपूतच्या पत्नीची वाट पाहत होते. तिथल्या प्रत्येक मुलीला अक्षय राजपूत आपला का होऊ शकत नाही याचा हेवा वाटत होता. राजपूत मॅन्शनच्या खोलीमध्ये बसलेली मुलगी सतत चक्रा मारत होती. तिची नजर राहून राहून दरवाजाकडे जात होती. तिचे अक्षय राजपूत सोबत लग्न होणार होते. तेव्हा एक मुलगा राजपूत मॅन्शनच्या खोलीत आला आणि त्याच्यासोबत दुसरी मुलगी होती. मुलगा पटकन खोलीचा दरवाजा बंद करतो आणि साक्षीला मिठी मारतो. रॉकी, तू कुठे होतास? मी कधीपासून तुझी वाट पाहत होते. मला आतापर्यंत 4 वेळा विचारण्यात आले आहे की मी बाहेर कधी येईल. मी बहाणा करत रूममध्ये बसले आहे. आता मी इथे 2 मिनिटंसुद्धा थांबले तर अक्षय स्वतः मला न्यायला येईल आणि तो आला तर मला जावेच लागेल. मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. साक्षी रॉकीला म्हणाली, मला माहीत आहे, काळजी करू नकोस. तुझे लग्न फक्त माझ्याशीच होईल. आणि बघ मी कुणाला आणले आहे. रॉकीच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे साक्षी बघते तर ती मुलगी तिची बेस्ट फ्रेंड श्रावणी होती. साक्षी श्रावणीला म्हणते, श्रावणी तू हो साक्षी, जास्त वेळ नाही बोलायला. तू एक काम कर, तुझे कपडे मला दे आणि माझे कपडे तू घाल. श्रावणी साक्षीला म्हणाली, पण तू लग्नाचा लेहेंगा कसा घालू शकतेस? साक्षी म्हणाली, हे बघ, जास्त विचार करू नकोस. मी कुठे त्या अक्षयसोबत लग्न करणार आहे. मी फक्त लग्नाचा लेहेंगा घालून येथे बसेल. तोपर्यंत तू आणि रॉकी राजपूत मॅन्शनमधून बाहेर पडा. तेही पटकन कपडे बदलून जा. मी पण काहीतरी करून इथून निघून जाईल. श्रावणी म्हणाली, हो, ही चांगली आयडिया आहे साक्षी, मी बाहेर थांबतोय. तुम्ही दोघी पटकन कपडे बदला. आणि असे बोलून रॉकी खोलीबाहेर निघून गेला. श्रावणी दार बंद करते आणि तिचे कपडे साक्षीला देते. साक्षी देखील तिचा लग्नाचा लेहेंगा काढून श्रावणीला देते. दोघीही पटकन चेंज करतात. साक्षी श्रावणीला मिठी मारते आणि म्हणते, मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. तुला काही वेळ लागले आहे का? मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. आता लवकर जा, कुणी तुम्हाला बघायच्या आधी. श्रावणी म्हणते. साक्षीने पटकन खोलीचा दरवाजा उघडला आणि रॉकीला घेऊन निघून गेली. ती बाहेर पडतात श्रावणीनेही तिचा लग्नाचा लेहेंगा काढायला सुरुवात केली आणि तेवढ्यात दारावर थाप पडली. दाराचा आवाज ऐकून श्रावणी पटकन तिचा चेहरा लेहंग्याच्या ओढणीने झाकते आणि आवाज बदलून बोलते, कोण आहे? बाहेरून आवाज येतो, मॅडम, अक्षय सर तुम्हाला बोलवत आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. मला अजून 5 मिनिटं लागतील. श्रावणी म्हणाली, मॅडम, आता मी 2 मिनिटंसुद्धा थांबू शकत नाही आणि सरांनी तुम्हाला आताच घेऊन यायला सांगितले आहे. त्यांच्या घरातील लेडी नौकर म्हणाली, मी कुठे नाही म्हणते. मी 5 मिनिटात येत आहे. तुम्ही जा. श्रावणी म्हणाली. ती नौकर हे ऐकून तिथून निघून जाते. श्रावणी पुन्हा लेंगा काढू लागते. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडल्याने श्रावणी घाबरते. ती पटकन चेहरा झाकते. अक्षय रागाने आत येतो आणि म्हणतो, मी आतापर्यंत तुझ्या तोंडातून फक्त 5 मिनिटं ऐकत होतो. चल, लग्नाची वेळ जवळ आली आहे. श्रावणी त्याला उत्तर देण्यापूर्वीच अक्षयने तिचा हात धरला आणि तिला जबरदस्ती खोलीबाहेर ओढत हॉलमध्ये आणत होता. तिथले सर्व पाहुणे आणि मीडियावाल्यांच्या नजरा श्रावणीवर होत्या, पण कोणीही तिचा चेहरा पाहू शकलं नाही. सानिका हसते आणि म्हणते, ही अक्षयची भावी बायको आहे. अक्षय, जा आता. तुम्ही दोघं पटकन मंडपात बसा. खूप उशीर झाला आहे. सानिकाचे बोलणे ऐकून अक्षय डोके हलवत म्हणतो, हो आई. आणि तो श्रावणीचा हात धरून तिला लग्न मंडपाकडे घेऊन जाऊ लागतो. पण श्रावणीचे पाय थरथरत होते. काय करावे तिला समजत नव्हते. तिची पावले पुढे सरकत नव्हती. अक्षय तिच्याकडे बघतो आणि रागात हळूवारपणे म्हणतो, हा काय ड्रामा चालू केला आहेस तू?
श्रावणी हळूच म्हणते, हे बघ, तू माझा गैरसमज करून घेत आहेस. म्हणजे काय चूक आहे आणि काय बरोबर हे आपण लग्नानंतर ठरवू. आता जाऊया. असं म्हणत अक्षय तिचा हात आणखी घट्ट धरतो आणि तिला लग्न मंडपात घेऊन जातो आणि तिच्या शेजारी बसतो. काही वेळातच लग्नाचे विधी सुरू होतात. श्रावणी पुन्हा हळूच बोलते, अक्षयजी, माझं ऐका. तेव्हा अक्षय तिला म्हणतो, तू जरा गप्प बस, नंतर बोलू आपण. हे ऐकून श्रावणी शांत बसते. काही वेळाने दोघेही फेरे घेण्यासाठी उभे राहतात. फेरे घेतल्यानंतर दोघेही पुढच्या विधीसाठी खाली बसतात. त्यानंतर अक्षय श्रावणीच्या भांगेत सिंदूर भरतो आणि तिला मंगळसूत्र घालतो. पंडितजी सानिकाला म्हणतात, लग्न झाले आहे. पंडितजींचे बोलणे ऐकून सानिका हसते. नंतर ती अक्षय आणि श्रावणीच्या डोक्यावरून एक नोटांनी भरलेला डब्बा फिरवते आणि एका मोलकरीणला तो डब्बा देताना म्हणते, हे सर्व पैसे गरिबांमध्ये वाटून द्या. हे ऐकून मोलकरीण तिथून निघून जाते. नंतर एक मीडिया मधला व्यक्ती सानिकाला म्हणतो, मॅडम, कृपया तुमच्या सुनेचा चेहरा दाखवा. आम्हाला सर्वांना अक्षय सरांच्या पत्नीचा चेहरा खूप वेळ झालं बघायचा आहे. हो, नक्कीच, सानिका म्हणते. सानिका श्रावणीकडे येते आणि तिचा पदर उचलू लागते. श्रावणी खूप घाबरलेली होती. ती तिचे कपडे घट्ट पकडते. सानिकाने पदर उचलताच ती घाबरली. अक्षय ही श्रावणीच्या चेहऱ्याकडे बघू लागतो. गोरा चेहरा, काळे डोळे, कपाळावर एक छोटीशी टिकली, केसांच्या बटा श्रावणीच्या गालाला स्पर्श करत होत्या. ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक. नववधूच्या पोशाखात ती खूपच सुंदर दिसत होती, जणू काही आकाशातून आलेली परीच. अक्षय सुद्धा श्रावणीकडे आश्चर्याने बघत होता. तिथे उपस्थित असलेले सर्व VIP पाहुणे आणि मीडिया पहिल्यांदा श्रावणीला पाहत होते. मीडियाचे लोक श्रावणीचे फोटो काढू लागले. श्रावणी डोळे मोठे करून शांतपणे उभी होती. तिला खूप भीती वाटत होती. अक्षयने श्रावणीचा हात घट्ट धरला आणि दाबला. त्यामुळे श्रावणीला हलके दुखू लागले. तेव्हा श्रावणी डोळे बंद करते. अक्षय ओठांवर खोटे हसू आणत सर्व मीडियाच्या लोकांकडे पाहतो आणि म्हणतो, ही माझी पत्नी श्रीमती श्रावणी अक्षय राजपूत आहे. लग्न समारंभ झाल्यानंतर, सगळे विधी पार पडल्यानंतर हळूहळू सर्व पाहुणे आणि मीडियावाले निघून जातात. सर्व गेल्यानंतर अक्षयने श्रावणीचा हात धरला. तिला त्याच्या खोलीत ओढत नेऊन बेडवर ढकललं. सानिका पण त्याच्या मागे जाते. अक्षय रागाने तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, तू कोण आहेस आणि लग्नाचा पोशाख घालून माझ्याशी लग्न करायची तुझी हिंमत कशी झाली? साक्षी कुठे आहे? श्रावणीच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे बघून अक्षय तिचा हात धरून दात दाबत म्हणतो, मी काय विचारत आहे तुला ऐकू येत नाही? तू सांगत आहेस की मी पोलिसांना बोलवू. इथे पोलीस आले तर तुझं काय होईल याची कल्पनाही तू करू शकत नाही. साक्षी कुठे आहे? अक्षयचे बोलणे ऐकून श्रावणी खूप घाबरली. ती रडत म्हणाली, नाही, पोलिसांना बोलवू नका. माझे नाव श्रावणी आहे. मी साक्षीची बेस्ट फ्रेंड आहे. हे ऐकून सानिका आश्चर्याने म्हणाली, पण तू इथे कशी आलीस आणि साक्षी कुठे आहे? तेव्हा श्रावणी म्हणते, साक्षीचं एका मुलावर प्रेम आहे. तो आमच्या कॉलेजमध्ये शिकतो. त्याचे नाव रॉकी आहे. काही दिवसापूर्वी मला साक्षीने सांगितले होते की तिच्या घरच्यांनी तिच्या संमतीशिवाय तिचं लग्न ठरवलं आहे. तिला अक्षयच्या सोबत लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी आणि रॉकी येथे आलो आणि ती रॉकीसोबत पळून गेली. हे ऐकून अक्षय रागाने टेबलवरचा फ्लावर पॉट उचलतो आणि तो भिंतीवर फेकतो. हे बघून श्रावणी घाबरते आणि डोळे बंद करते. अक्षय आईला म्हणतो, हे बघ आई, त्यामुळेच मला लग्न करायचे नव्हते, पण तू माझं एकही ऐकलं नाहीस. ती मुलगी पळून गेली. अक्षय, मलाही माहीत नव्हते, नाहीतर मी तिच्याशी तुझ्या लग्नाबद्दल कधीच बोलले नसते. पण आता काहीही झाले तरी श्रावणी तुझी बायको आहे. आता तुला तिचे नाते जपावे लागेल. सानिकाचे बोलणे ऐकून अक्षय श्रावणीकडे रागाने पाहतो. हे ऐकून श्रावणी अक्षयला म्हणते, जे काही झालं ते चुकून झालं. हे बघ, प्लीज मला जाऊ दे. मला माफ कर.
पण मला हे लग्न मान्य नाही. मिस्टेक बाय मॅरेज. तिचं बोलणं ऐकून अक्षय तिचा हात धरून दात दाबतो आणि म्हणतो, तू मान्य कर किंवा नको करूस, पण तू माझी पत्नी आहेस आणि हे संपूर्ण शहराला कळून चुकलं आहे की तू अक्षय राजपूत आहेस. आता तू माझी होशील, फक्त माझी. तुला या घरात माझ्यासोबत एकत्र वेळ घालवावा लागेल. तू इथून जाऊ शकत नाहीस. हे ऐकून श्रावणी घाबरते. तेव्हा ती सानिकाला म्हणते, प्लीज मला जाऊ द्या. मी एक सामान्य कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि इथे हॉस्टेलमध्ये राहते. मी इथे शिकायला आले आहे आणि हे लग्न माझ्यासोबत चुकून झालं आहे. प्लीज मला जाऊ द्या. मी हात जोडते तुमच्या समोर. असे म्हणत श्रावणी तिचे दोन्ही हात सानिकासमोर जोडते. सानिका तिचे हात खाली करत म्हणते, हे बघ, हे सगळं केल्याने काही होणार नाही आणि यात मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. तू आता राजपरिवाराची सून आहेस आणि जितक्या लवकर तू हे सत्य स्वीकारशील तितकं तुझ्यासाठी चांगलं होईल. सानिका मागे वळून अक्षयकडे बघत म्हणते, अक्षय, मी एअरपोर्टसाठी निघते आहे. ठीक आहे आई, तू जा, मी सांभाळून घेईल, अक्षय म्हणतो. सानिका श्रावणीकडे एक नजर टाकते आणि तिथून निघून जाते. सानिका निघून गेल्यावर श्रावणी अक्षयकडे बघते. अक्षय तिला म्हणतो, मी काही वेळात येईल, तोपर्यंत तयार राहा, कारण आज आपली पहिली रात्र आहे. त्याचे हे बोलणे ऐकून श्रावणी खूप घाबरली होती. अक्षय रूमचा दरवाजा बाहेरून बंद करतो आणि निघून जातो. रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत श्रावणी म्हणते, नाही, मी इथे राहू शकत नाही. मला हे लग्न मान्य नाही. मला इथून पळून जावे लागेल. श्रावणी पटकन बाल्कनीत येऊन खाली पाहते. बाल्कनीच्या बाहेर खाली बागेत वॉचमॅन सगळीकडे नजर ठेवत होता. हे बघून श्रावणी म्हणते, इथे तर गार्ड आहे. आता मी इथून कशी जाऊ? श्रावणी पटकन रूममध्ये येते आणि जोरजोरात रूमचा दरवाजा वाजवायला लागते. काही वेळाने एक नोकर दार उघडतो आणि मान खाली घालत विचारतो, मालकीनबाई, तुम्हाला काही हवे आहे का? हो, मला ते पाणी हवं आहे, श्रावणी म्हणाली. तिचे बोलणे ऐकून नोकर मान हलवून तिथून निघून जातो. श्रावणी पटकन रूममधून बाहेर निघते आणि घरातून बाहेर पडते.